आपल्या 68व्या गोळक गटामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऑगस्ट 18 मध्ये या कार्यक्रमाची सुरुवात झाली. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींना आपण इथे बोलावतो आणि त्यांचा प्रवास समजून घेतो. आजपर्यंत आंतरराष्ट्रीय कीर्तीची किंवा मध्ये आज जागतिक योगा दिन आहे आणि जिने फ्रान्समध्ये मेडल मिळवलं ते पूर्वा इंग्रजचा इथे आपण कार्यक्रम घेतला होता. रत्नागिरी जिल्ह्यातले पहिले भूल तज्ञ डॉक्टर फडके, आपले डॉक्टर कोकणकर, निशिगंधा पोंक्षे ज्यांनी आंतरराष्ट्रीय पत्र मिळवले असे कार्यक्रम, अशांचाही आपला प्रवास आपण बघितला. एक रिक्षावाले काका 35 वर्ष रत्नागिरीमध्ये करणारे त्यांचाही आपण इथे कार्यक्रम बघितला. आणि दादा वडापाव जे रत्नागिरी रामाच्या 35 वर्ष वडापावचा व्यवसाय केला त्यांचाही प्रवास आपण इथे ऐकला. आज अशीच एक व्यक्ती आहे रत्नागिरीमध्ये रामाचाळीमध्ये व्यवसाय करणारे श्री प्रभाकर एकर. आज त्यांचा प्रवास आपण इथे समजून घेऊया आणि मी त्यासाठी आमंत्रित करतो त्यांना स्टेजवर. श्री प्रभाकर एकर, त्यांना आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. तुमचं प्रथम गोळक गटामध्ये स्वागत करतो. थँक्यू. मी जेव्हा यांना भेटलो तेव्हा ते म्हणाले मला विशेष बोलता येईल असं होत नाही इकडं. म्हटलं या काही औपचारिकच गप्पा आहेत, अनौपचारिक गप्पा आहेत, त्याच्यामुळे काय टेन्शन घेऊ नका. सर्वप्रथम आपण सुरुवात करूया. तुमचा जन्म कुठचा आणि इथे रत्नागिरीमध्ये कसे काय? हो, मी 1978 आलो. इथे आम्ही जॉबला येतो. आर्किटेक्चर दुकान कापड बनवतो. इथे कापड पण कामाला होतो. तिथे मी 1989 मध्ये बाहेर पडलो आणि तुमचा जन्म पहिला कुठे झाला? रत्नागिरीमध्ये. तो म्हणजे बाबा पण इथेच होते का? बाबा पण इथे होते. बाबा आमचे इंटरव्ह्यू ऑफिसमध्ये सकाळमध्ये काम करायचे. अच्छा. तिथे म्हणजे ते काय पंढरपूर जातो सांगितलं. तिथे पत्र होते. काय झालं? ते पत्र. अच्छा, पेपर म्हणजे कुठे गेले होते? पंढरपूरला गेले. याकडे पत्र. तेव्हा तुम्ही किती वर्षाचे होता? आम्ही 5 ते 7 वर्ष. अच्छा. नंतर मी आम्ही घरून आजोळ आहे तिथे मी राहणार मोठे आलो. कुठे म्हणजे सातारा. तुमचं मूळ गाव सातारा? अच्छा. सातारा जेव्हा मी ते सातारा जिल्ह्यामध्ये धरण गाव आहे तिथे मी राहणार मोठे आलो. म्हणजे आजोळ झालो. अच्छा, मामाकडे. नंतर तिथं आम्ही काही दिवसांनी मग इथं आपली आर्किटेक्चर गणितची रामदास समाधी गणितची इकडून इकडे कसं आलं रत्नागिरीत? मी रामदास समाधी मध्ये आई वाटायची मामा कवितके. ते मग त्यांनी मला इथे घेऊन आले. तेव्हा किती वेळा होता तुम्ही शाळेला? 4थी होतो. 4थी शाळा शिकलो. तिथून पुढे काय शिकलो नाही. मी दुकान आर्किटेक्चर दुकान आर्किटेक्चर ते मामांचं तुमच्या? तिथे मी कामाला होतो. तिथे 12 वर्ष काम केलं. 12 वर्षानंतर काम केल्यानंतर काम म्हणजे आर्किटेक्चर दुकानात काम करायचं. तेव्हा पगार किंवा असं काय असायचं? तेव्हा काय नाही, पगार काय नव्हतं. मी काय नॉर्मल होतं. जेवण नाही काय जेवण खाणं राहणार तिथे दुकानातच राहायचं की? तिथे राहायचं. नंतर मग आम्ही तिथे किती वर्ष तुम्ही काम केलं? 12 वर्ष काम केलं. अच्छा. नंतर मग 1991 एंडला बाहेर पडलो आणि स्वतःच बिझनेस चालू केलं. पण असं तुमच्या डोक्यात कधी आलं की बाबा असं काहीतरी आपण स्वतःच धंदा करावा किंवा काय माहिती आहे? आणि आम्हाला भरपूर वर्ष काम केल्यानंतर कंटाळा आला. त्याच्यामुळे स्वतः मी हे घेतलं काहीतरी स्वतःच. ठीक आहे म्हणतो. मी तिथे 1991 मध्ये बाहेर पडलो. स्वतः बिझनेस चालू केल्यानंतर बिझनेससाठी भांडवल किंवा बाकीच्या गोष्टी बाकी भांडवल मला काय नव्हतं. मी मारवाडी संतोष कापड तिथे मी मारवाडी येत म्हणजे मी कापड पुढे केलं थोडं. असे धंदा वगैरे पैसे जमा
आता जी तुमची जागा आहे तिथे रामाच्या हा. आळी तिथे सुरुवातीपासून तिथेच चालू केलं तिथे चालू केलं, तिथे चालू केलं, सुरुवातीपासून तिथे चालू केलं. आणि भांडवल कोणी दिलं तुम्हाला संतोष नाही परमेश्वर नाही, भांडवल कोणी दिलं नाही. पण मी तुझ्या अच्छा, उधारी बस. मग जसा धंदा होईल तसं त्यामध्ये पैसे त्याला नोकरी केलं किंवा 100 किंवा 200 किंवा असं किंवा मी त्यावेळेस जमा केलं. तेव्हा त्यांचं माझ्याकडे विचार ठेवला त्यांनी ते नारळ असतील माझ्याकडे विचार पण तुम्हाला आधी कवितेने काही मदत केली का माहिती नाही तेव्हा मग आपल्यावर काय सवड नाही आपण त्याची सवड नाही आणि आपण काय करतो एकोणीस काय करायला बिझनेस लागला बिझनेस लागला असं असतं म्हणजे आपला रामायण कसं आहे असं असतं एक दुकान वाढत गेलो वाढत असं काय केलं तुम्ही नंतर गांधीजीला पण खरेदीसाठी झाले खरेदी केल्यानंतर मग मी तिथे असते मला ते लहान आमची मुलं त्या लहान होते एक लग्न कधी झालं? 1927 साली झालं. अच्छा, म्हणजे तिकडे काम करत असताना तिकडे काम करत असताना लग्न झालं. 1927 मध्ये लग्न झालं आणि मुलं तेव्हा लहान होते ना एक पहिलीची होते दुसरी असं चालू होतं. त्यांना आता शिकवत आम्हाला 4 मुलं आहेत, 3 मुली 1 मुलगा आहे. 2 मुली लग्न झाले, एका मुलं लग्न झाले, 4 नातू आहेत आणि ते असं सुद्धा केलं त्यांच्या मग माझ्या मुलाला मोबाईल दुकान टाकून गेलं. पण लग्न झालं तुमचं ते लग्न झाल्यानंतर तिथेच राहत होतं तिथे? नाही लग्न तिथे राहतो ते. अच्छा, नंतर असं मग शिवाजीला राहायचं. शिवाजीचं त्याचा काय केलं ते ब्लॉग आणि वेळे तुमचे वेळ घेऊन गेलो त्यांच्या ब्लॉक कधी घेतला? 2004 मध्ये घेतलो. पण म्हणजे 19 सालापासून ते तुम्ही 19 आणि काय काय ठोकरमे झालेले हे पण ठोकरमे घेतलं ते नाही काय पैसे म्हणजे विषयीवरील विषय असतो त्यात पैसे गेले झाले. काही ठिकाणी तिकडे 10,000-20,000 रुपये असे करत लोकांनी फसवलं. 2 लोकांनी फसवले ते लाखा फसवले. तुम्ही 19 सालापासून आतापर्यंत तिथेच व्यवसाय करता? 19 सालापासून तिथे आहे. आणि तरी काय मग आम्ही अगोदरला हे घेतला काळा घेतला तेव्हा सध्या आता बाहेर दिलेलं आहे. कोणते चव्हाण म्हणून आहे त्यांच्याकडे बाहेर आहे माझा काळा. आता ही सगळं करता मी आता जे बसतं त्या जागेवर ते मी सगळं पकडलेलं आहे. माझे गावाला शेती पण घेतलेले पावडी काय. अच्छा, म्हणजे हे सगळं ते एका इथे जो तुमचा व्यवसाय होता त्याचा दिनक्रम कसा असायचा? सकाळी उठल्यापासून किती वाजेपर्यंत? सकाळी पावण्याला तुम्ही दुकान येतो की संध्याकाळी 2:30 पावणे 10ला घरी झालेलो. हा कार्यक्रम मला असायचा नेहमी, हा रोजचा कार्यक्रम. अच्छा, उन्हाळा पावसाचा. अच्छा, पण बाकी एरवी एकादशी किंवा शनिवार असं असलं तर जास्त दिवस? एकादशी वगैरे असेल त्यादिवशी मग दिवाळी किंवा गणपती असं असेल तर रात्री 12 असेल. अच्छा, 12 गिरायक चालू असेल. गिरायक आता रामाचाळी किंवा बाकीकडे अनेक व्यावसायिक आहेत असं तुमच्यासारखे व्यवसाय करण्यावर. त्याची स्पर्धा तुम्हाला कधी जाणवते का? पुढे जाणवते, आपलं जाणवत नाही. आता कसं माहिती आहे एवढी स्पर्धा होतं तेवढं गिरायक पण आहे तेवढं पण आहे. आणि स्पर्धा आता जोर चालू आहे. स्पर्धा आहे त्यावर पूर्वी पण होते आता पण आहे. आता पण आहे. पण मग तुमचा जो व्यवसाय आहे किंवा तुमची जी काही गिरायक आहेत नेहमीची असतील, तुम्ही म्हणजे व्यवसायाचं तुमचं हे वैशिष्ट्य काय तुमचं? इमानदारी, प्रामाणिकपणे? आता पण मी सगळं इमानदारी केलेलं, सगळं इमानदारी म्हणजे आता पण कोणा मी स्वतःहून कोणा बोलत नाही किंवा कोणाहून फसवलं पण नाही आहे. आता पण चालू तर माझ्या हिंदी चाललेलं आहे. मी ह्याच्यावर आहे इमानदारी. ते इमानदारीच आहे. इमानदारी काही टिकते पण बेमाने ना टिकत नाही. हे मला अनुभव आलेला आहे. माही लोकांकडून अनुभव आलेला, लोकांनी सांगितले ते मला अनुभव आलेलं आहे. तुमची मुलं तुम्ही 4 आहेत म्हटलं? मला मुलं 4 आहेत. 3 मुली 2 मुली लग्न झाले, 1 मुलाला लग्न झालेलं आहे, 1 मुलगी आहे ते जॉब करते. आता एका मुली लग्न व्हायचं आहे. 4 मुलं मी चांगलं शिकवलं, 15 पण शिकवलेलं आहे. 15 पण शाळा शिकवलं चांगलं. मग सर्वांना मागे केलं, कोणा याला वेगळं त्याला असं काय केलं नाही अजूनपर्यंत केलं नाही. सर्व शिक्षण पूर्ण केलेलं आहे.
हे सगळं माझ्या हिंदी गेले, माझ्या ह्याच्यावर गेले, माहिती काय बाहेर मला मी मनोरंजन केलं नाहीये, जे काय ते जे तुमच्या जे कष्ट. माझ्या कष्टाचं आहे. आता एका मुलीचं लग्न व्हायचं आता एका मुळे झालं ते झालं बघायला झालेलं आहे, ते मोबाईल आता करून काय करतो. आणि मुलगा काय व्यवसाय करतो? मुलाचं मोबाईल दुकान आहे, ते दुकान मी टाकून दिलं त्याला. आणि पहिल्यांदा 6 टाकलं होतं, ते सावंत त्याच्याकडे भाडे होतं. आता कसं माहिती आहे, तिथे ते काम चालू असताना चालू आहे म्हणून त्यांनी बाजूला हे घेतलं, गाळ घेतलं, ते चालू केलं. परत ते गाळ सावंत म्हणून आहेत ना, ते परत देणार आहेत त्यांना. तुम्ही गावाला शेती केली तिथे कोणी असतं की काय करतो? गावाची मी शेती केलेली आहे. शेती म्हणजे तुम्ही ह्यातूनच ह्यातून घेतलेली? घेतलंय. मी शेती घेतली ह्यातून घेतली. माझ्या वडील काय नाही, सर माझं स्वतःच आहे. वडिलांनी किंवा आजोबाई किंवा घडून काय केलं विकाय केलं काय नाही. तर माझं आहे. माझी शेती पवनीकर बरोबर गावी आहे. ते आता मी करा दिलेली आहे. करा ते वर्षात दिलं का 15 वर्षात देतात ते. असे करार दिले? करार दिलेले. आणि तुम्ही ब्लॉग पण वगैरे नंतर घेतला या सगळ्याच्या, तो कसा काय तुमच्या कवितेपैकी घेतलाय की काय? हा ब्लॉग जे घेतला आपला व्हिडिओ विजय कविते म्हणून होता. त्याच्यावर माझे पहिले पूर्वी जसं पैसे साठायचे तर ते मी त्यात देत गेलेलो आहे. आणि त्याच्यानंतर ज्या 2 लाख रुपये झाल्यानंतर आणि त्या 4,70,000 हे होतं ब्लॉकची किंमत होती. तर 2 लाखामध्ये कॅश घेतलं, 2,70,000 लोन केलं होतं, जनता बँकेचं लोन केलं होतं. ते फेल केलं सगळं, हे इंजिन केलं आहे. आणि आता काळा जो आहे तो आता जे गाळा आहे मी 29 लाख 50,000 घेतलेला आहे. सगळं हा आपण घेतलेलं आहे. ते गाळा आता आपल्या विजय कवितेचा व्हिडिओ आहे ना, त्याचा एक मित्र आहे, त्याच्यावर आम्ही घेतलेला आहे. 29 लाख 50,000 घेतलेलं आहे. ते सगळं करून सध्या आम्ही भाड्यात दिलेलं आहे. ते भाडे खोपडे चव्हाण आहे, त्याच्यावर भाडे दिले आहे. ते त्याचं 15,000 भाडे येतं. पण तुम्हाला आता तुम्ही जेव्हा रस्त्यावर व्यवसाय करता तर तुम्हाला असं कधी वाटतं का की बाबा गाळ्या वेळात असं दुकान आपण टाकावं किंवा असं कधी वाटतं? अजून पण काय वाटत नाही. अजून ना इच्छा नाही काय मुलगा म्हणून आपण गाडी घेऊया, पण नको म्हणणं आहे ते बरं आहे. हे काय माहिती काय भांडवल काही काय ना बाळाचा नाही किंवा काय ना काय आपलं आहे ते जाईल ना. आणि सवयची आपली पहिल्यापासून सवय झाली ना आता काय. मग मुलगा म्हणून गाळा घेऊया का नको म्हणलं आहे ते बरं आहे. आता आम्ही किती वर्ष काम करणार आहे? आम्ही किती 10 वर्ष काम करेन. आणि इथे जे तुमचा अनुभव आहे किंवा गिरायक इथे माझ्या अनुभव आहे गिरायक जोडलेच गिरायक जवळ पण हक्कंबा या साईडचे पण गिरायक भरपूर आहेत. पानवल ह्या साईडचे म्हणजे जुनी लोक भरपूर आहेत. नवीन पिढी कमी आहे पण जुनी लोक तुमच्याकडे येऊन आमच्या आता कसं माहिती आहे, जे बाहेर जे गिरायचे त्यांचे नातवंड परतवंड जे येतात ते अजून बाहेर येतात. अच्छा मग ते सांगतात आम्हाला की तुमचे आमच्या आजोबांच्या याच्यावर सांगतात. तुम्हाला बाकी कसला तिथे त्रास असतो ना पैशात किंवा असं काही नाही? त्रास असं काय नाही अजून त्रास काय नाही. त्यांची जी काही पावती किंवा ते काय असेल फक्त नगरपरिषदेची पावती असेल ते तेवढेच, बाकी काही त्रास नाही. अजून पण काय नाही. तुमचा आशीर्वाद ते मला वाटतंय, ते मला बरं वाटतंय. आशीर्वाद काय तुम्ही कष्ट आणि तुमचे त्याच्यानंतर माणसाचं असेल पाहिजे ना, ते लोकांचं पाहिजे ना, लोकांचा आशीर्वाद लोकांचं असेल पाहिजे ना. काम केलं इमानदारी ना, लोक म्हणतात इमानदारी काम करतात, इमानदारी आहे. शेवटी म्हणतात ना इमानदारी कष्ट आहे, ती इमानदारी बेमानी किती दिवस टिकतं तेवढेच 3 दिवस टिकतं. तुमचा एखादा लक्षात राहिलेला अनुभव पूर्वी तुम्ही लहानपणी आता 4थी नंतर तुम्ही नोकरी करत होता तिथे दुकानात, तर दुकानात आलेला एखादा अनुभव किंवा तिथे कधी तुम्हाला असं वाटलं का की आपण इथे करतोय आपलं काय भविष्य आहे किंवा काय कधी कंटाळा आला निराशा आली असं कधी झालं असेल? जेव्हा मी काम करतो तेव्हा आठवण मला कंटाळा येतात, पण मी मला ते आपण करतोय सिक्युअर करतोय कारण नोकरी ते नोकरीच आहे. शेवटी शेख सांगत ते आपण करायला पाहिजे. शेख मला इथे गेलं पाहिजे. मग त्याच्या मी विचार केला मग ते हेच गेलं होतं की मी शेवट मी हे जॉब करणार आणि काम करणार कापड दुकान करणार. पण माझी इच्छा होती मोठी दुकान टाकायचं, पण मग शक्य झालं नाही. शक्य नाही काय त्यावेळेस परिस्थिती आमची नव्हती. काय होतं परिस्थिती त्यावेळेस होती त्यामुळे आम्ही रस्त्यावर होतो. तुम्ही माल वगैरे कुठून घेता कपडे? मग आम्ही कोल्हापूर गांधीधाम घेतो.
मुंबईवरून आणतो. मुंबई एजंट येतात, ते येतात, ते एजंट करून घेतो आम्ही. तिथे जायला लागतं तुम्हाला की नाही जायला लागत नाही, काय काय जायला लागतं, काय काय नाही येतात, ते काय एजंट येतात ना, एजंट करून घेतात. अच्छा, कपड्याचे पण एजंट असतात तसे असतात. ते तुम्हाला काय माल दाखवून माल दाखवलं आणि पेमेंट कॅश करणार. अच्छा, आणि माल तिकडून नंतर माल देऊन ते पाठवते. पहिलं पेमेंट केल्यानंतर ते माल पाठवतो. तुमच्या गिरायकाचा एखादा अनुभव तुम्हाला आलेला किंवा लक्षात राहिलेला? गिरायक अनुभव कसं आहे, अनुभव भरपूर अनुभव आहे, पण ते एका तुम्हाला अनुभव सांगतो. एका गिरायक मला काय माहिती आहे, पैसे देतो सांगितलं, एक 500-700 रुपये कापड घेतो होय. कापड घेतात तर ते काय माहिती आहे, कापड घेतो मला खाली जनता बँकेतून जातो, ह्याच्यातनं पैसे काढून ATM मध्ये पैसे काढून देतो, त्याला ATM मध्ये पैसे काढून देतोय. अजून काय दिलं नाही ते नवीन तुम्ही काय शेवट थोडा विश्वास ठेवा तिथे. हे तुम्ही जनता बँक लाभ नाही आहे पण येईल तो आता मागे जवळ 15-20 मिनिट वाट करते. आता मी विचार केला, संध्याकाळ गेलं म्हटलं मग गेले पैसे प्रामाणिक आहेत दिले की तसे काही फसवे असतात, काय सगळे जागे असतात. ते आपल्या हातामध्ये कुठे आहे, आपण तर हातामध्ये आपल्याला नाही तसेच ते गेले. तुमचे मिसेस देखील तुमच्या गावाकडचे विषय आमचे सासवड देवळी म्हणून गाव आहे सातारा जिल्ह्यामध्ये. बेदार म्हणून गाव आहे, बेदार तिथे सासवड आहे. आणि आता मुलींची लग्न झाली ती मुली कुठे असतात? एक मुलगी पनवेल दिलेली आहे, एक मुलगी सोलापूर दिलेली आहे आणि मुळात लग्न इथं झालेलं आहे. ते सहसाला त्याची मुलगी आहे, ते 2 महिन्याचं लग्न झालं. अच्छा, त्याला मुलगी आहे, ते नाव अक्षय नाव आहे त्या मुलीचं आणि मला नाव अक्षय. तुम्ही सगळ्यांना एकत्र राहता एकत्र अच्छा. अजून आता काय म्हणजे तुम्ही आतापर्यंत कष्ट केले त्याच्यावर हे सगळं तुम्ही मिळवलेलं आहे. शेती असेल, घर असेल, लहान मुलांचं पालन पोषण, शिक्षण. तुम्ही म्हटलं की 4 मुलांना 15वी पर्यंत शिकवलं, त्या मुलींची लग्न झाली, 2 मुलींची मुलाचं लग्न झालं, घर घेतलं, गाडा घेतला. 2 मुलं आहेत, एक 15-16ची मुलं आहे, एक 6-7ची मुलगी आहे आणि दुसऱ्या मुलीला 2 वर्षाचा मुलगा आहे सोलापूरला. आणि आमच्या मुलाला आहे ना एक 3-4 वर्षाची मुलगी आहे. तुम्हाला आता भविष्यात पुढे काय अजून मोठं दुकान करावं किंवा असं काय वाटतं किंवा असं काही स्वप्न आहे किंवा काय करावं आता हे नवीन अजून? ना आता स्वप्न असं काय उपयोग नाही. काय झाले आता आपलं वय किती आहे, 62 वय. 62 पुढे किती वर्ष आपण जाणार? मुलं आता मोठी झाली, मुलगा पण जॉब आहे, दुकान मोबाईल सगळं आमचं आतापर्यंत चांगलं व्यवस्था चाललेलं आहे. आज जेव्हा आपण इथे बघतो समाजामध्ये बेरोजगार मुलं किंवा निराश झालेली मुलं की आयुष्यात काय करावं आणि कंटाळ ज्यांना झटपट सगळं पाहिजे, तर ऍक्च्युअली तुम्ही अशा मुलांना काय सांगाल? आधी त्या मुलाला मी एकच सांगेन, झटपट तुला पैसे मिळत नाही, कष्ट केल्याशिवाय कुठलं फळ मिळत नाही. कष्ट केलं तर फळ मिळतं. कष्ट करा तुम्ही, मग आवश्यक फळ मिळणार तुम्हाला, आवश्यक. पण झटपट म्हणताना झटपट तेवढं फक्त तेवढं असतं. आता तुम्ही झटपट करा, पण नंतर तुम्हाला पश्चाताप व्हायला लागेल असं बोलायचं. ऍक्च्युअली मला तेच सांगायचं आहे की आताची पिढी जी मी बघतो नवीन युवक, तर ते एक तर निराश झालेले असतात किंवा काहीतरी कशाच्या तरी व्यसनामध्ये याच्यामध्ये कसं होईल त्या मुळात निराश न होता स्वतः हिंदू कष्ट करून काय करावं, पुढे जॉब करावं, पुढे काय ते करत बसावं. मग रिकाम बसत नाही. रिकाम बसत डोक्यात कोण काय ना काय विषय येतात, काय ना काय डोकं हे होतं, भिंत होतं वगैरे. त्यावेळेस जॉब करावा, बरे 2 महिने कमी मिळू द्या, पण जॉब करा, सतत काहीतरी चालून राहायला. जॉब बघा, हे करा. आणि तुम्ही हे सिद्ध केलेलं आहे कष्ट करून, सोबतीला नोकरी करून, व्यवसाय करून आज एवढी उन्नती केल्या. कोणाला काही विचारायचं असलं तर कुटुंबाची मदत तुम्हाला कशी झाली पूर्वीपासून? आपली कुटुंबाची मदत सांगायला राहिली स्टोऱ्या. कसं मग आमच्या विशेषने आमची घरमध्ये बेस होती, बेस चालू आम्ही त्या शिवाजी राहतो. बेस चालू जवळजवळ 10-15 वर्ष बेस चालू होती, जास्त चालू होती. बेटाबाई वगैरे
त्यांनी मला तामिळमध्ये केलेलं आहे. ते नाव माया गाव ते मला तामिळमध्ये केलेलं आहे. ह्या फोटोमध्ये ते मी सांगायला विसरलो. मी सांगू काय विषय विसर म्हणजे शेवटी त्यांचे पण चांगले कष्ट मिळाले त्यांच्या मला, त्याच्यामुळे मी हे विसरलो. आताही तुम्ही सांगितलं की मी विचारलं याला तुम्ही ह्या कशाने आल्या, त्यामुळे नातीला सांभाळायला तिथे कंपल्सरी राहायला लागलं तिथे. त्याच्यामुळे मुलगी जॉबला आहे त्याच्यामुळे येऊ शकले नाही आणि मुलगा पण बाहेर जॉबला आहे. अच्छा, त्याच्यामुळे आता सर जॉबला आहे. मी आमची विषय घरी असते आणि नात असते. नातपेक्षा असतो. अच्छा, कोणाला विचारायचं काय? ऑनलाईन खरेदीचे आता मोठ्या प्रमाणात होते. ऑनलाईन मध्ये कसं द्या आमचं किरकोळ असतं ना, किरकोळ म्हणजे किरकोळ आहे आणि ते दुकानदारांना परिणाम होतो, मला काय परिणाम होत नाही. अच्छा, हे रनिंग आयटम आहे ना, रनिंगमध्ये लोक विचार करतात एखाद्या जॉब घेतलेत ना तर रनिंग हे काय मागवतो आपण यांची घेतो दारावर फरक पडेल जेव्हा काय काय आमच्या काय फरक पडत नाही असं मी म्हणतो. काही मोठ्या दुकानदारांना फरक पडतोच. मोठ्या दुकानाला फरक पडतो कारण हल्ली ब्रँडेड किंवा हे सगळं आता ऑनलाईन पण मिळायला लागलं. त्याच्यामुळे तुम्हाला कपड्याचाच व्यवसाय करावा असं का वाटतं? पूर्वी पण त्यांचे कापड उभा होते ना, पूर्वी जर कापड बोलत ते कापड ते रबड त्यात तुम्ही चांगलं हे ट्रेन करतो. त्याच्या जोडीला दुसरं काय करावं असं का? नाही ते जुळे ना त्या ह्याचे नव्हतं हे जुळे काय वगैरे केलं काय आणि ना मित्र म्हणून या जुळे काय तिथे म्हणजे तो बाहेर ते समाधान आहे बस. कारण ते नंतर ते कव्हर होत आहे. त्या पूर्वी आहे ना अतिक्रमाची गाडी यायची. अच्छा अच्छा, अतिक्रमाची त्या उठवली जायची त्यावेळेला आम्हाला नाव एक की मला त्रास काय नव्हता आपल्या दाखवायला साहेबांना हे होतं त्याचा मान राखला आहे ना. मग त्या दृष्टीने वेळा हे करायचं त्रास काय नव्हता मला. आता तुम्ही ते बरीच वर्ष इथे मला वाटतं 35 वर्ष 90 सालापासून तिथेच आता 2025 चालू आहे. तिथे ते तुम्ही तिथे तुम्हाला काही मला वाटतं गिरण आहे ना गेलं ना पोटफोडी तर तिथे काय तुमचं हे आहे का असं एवढे वर्ष विकतोय त्याच्यामुळे असं काही नाही कोण काय काही नाही अजून पण ते मार्ग आहे ना पोटफोडी त्यांची मोठी तुम्हाला साथ मिळाली. त्यांची एक डेली पण आहे त्यांची साथ मिळाली. अच्छा, दोघांचा गाडी आहे ना बंद त्यांचा डेरेच आहे. अच्छा, माझी ठेवतो चक्की पोटफोडी ते नातेवाईक आहेत. अच्छा, ते एकमेकांचे त्यांचाही मोठा तुम्हाला इतके वर्ष कधी तुम्हाला त्रास नाही करतो. अजून त्यांनी माझ्या अपेक्षा केली नाही बाहेर किंवा काय असं काय अपेक्षा केली नाही. मग घालून नाही काही केलं ते पण तुमचं म्हटलं ना मागाशी इमानदारीने केलं तर देव देतो तसंही त्यांची साथ त्याच्यामुळेच असावी कदाचित. आता काय इमानदारी आहे म्हणजे साथ आहे. मी बेमानी केल्या त्यांचे काळ गेला ना बेमानी करून काय होतं तर ते काय हे करून हे केलं अपेक्षा केली असते तेव्हा काय असं काय नाही ना. कारण आता बाबा हिमालय आहे ना हिमालय कुठे आहे आपलं उभे पडते. काय आहे तुमच्याकडे येणार गिराई ते रोखीचं असतं काय उधार पण असतं खाता वगैरे असतं काय? नाही शक्यतो काय आहे ना उदय हा विषय नसतो कॅश आहे. शक्य कॅश आहे उदय हा विषय नाही. अगर माझं जरी घरात जरी असेल ना घरात जरी असेल तरी मी त्याला उदय माहिती हे घरात एक वस्तू घेतली तर हे पुणे असेल मुलगा असेल घरात असेल पुणे असेल मित्र असेल व्यवहारमध्ये मित्र हे दोस्ती बाजूला ठेवायची. दोस्ती ही योजना चांगली आहे तुमची. कारण बरेच दुकानदार घर पुढणारे पण आहेत काही म्हणतात खात्यावर लग्न झालेला वगैरे आणि पैसे केव्हा तरी देणार. सर कसं माहिती मला ह्याचे पण अनुभव आहे. आमच्या समोर मी जिथे राहतो तिथे खाली दुकान आहे काय दुकान चालू नाव आहे ते इतकं बुडालेलं आहे पुरा बुडालेलं आहे पुरा दुकानात येणार. हा चालू उदय हा नाही व्यवहार दोस्ती बाजूची व्यवहार बाजूला हे सुद्धा त्याचं यशाचं हे म्हणायचं सूत्र खरं.
नातेवाईकाला तरी आधी पैसे दे पहिले पैसे. मग सगळं. पहिले पैसे बरं. पहिले तिकडे पैसे काय पहिले लोकांनी 10 दिले पूर्ण 8 रुपये दिले बरं. रोज दिले. नोकरीचं मैत्री बढ़ती आहे. हो खरी गोष्ट आहे. तुम्ही आणि कपडे जे असतात ते कोणकोणत्या सोबत म्हणजे मी तुमच्याकडे बघितले की टी शर्ट पॅन्ट अंडरगार्मेंट असे सगळ्या प्रकारचे सगळं प्रकार. सुरुवातीला पहिल्यापासून असं की आता नंतर थोडं थोडा वाढलं. ना पूर्वी माझे थोडा माल होता नंतर तो वाढवले म्हणजे 1994 मध्ये आहे ना वाढ माल गेलं 94 त्याच्यामुळे माझ्या एवढे परिस्थिती नव्हती त्यावेळेला हे नव्हतं आमचं तसं भांडवल वाढलं. माल वाढ गेलेलं आहे. आज आपल्याला एक वेगळी व्यक्ती अशासाठी आणलंय की आजची आपण जी पिढी बघतो म्हणजे सगळेच आपण अनुभवतो की ज्यांच्या मुलांपुढे काही ध्येय आहेत नाही आहेत निराश आहेत उद्योग करावा व्यवसाय करावा नोकरी करावी या सगळ्यांमधून काही बेरोजगार आहेत आमच्या आयुष्यात कसं व्हायचं वगैरे प्रश्न पडणारे लोक आहेत आणि त्यांच्यासमोर यांचं एक उदाहरण आहे माझ्या मते ज्याने 12 वर्ष कोणत्याही पगाराशिवाय नोकरी म्हणजे खाणं पिणं आणि राहणं असं म्हणतात पूर्वी रोटी कपडा मकान तशा अवस्थेत त्यांनी दिवस काढले 12 वर्ष म्हणजे खऱ्यात तप केलं आणि त्याच्यानंतर त्या तपानंतर त्यांनी असा विचार केला की आता आपण काहीतरी करावं आणि कष्ट एवढे केले तुम्ही तर 12 तास आणि मी तर बघितलंय की यांचा व्यवसाय सगळा म्हणजे ऊन असो पाऊस असो वारा असो थंडी असो आणि उभ्या नाही म्हणजे बघावं तेव्हा मी यांना बरेच वर्ष बघतोय. तुम्ही नेहमी बघताय. 10 वर्षापूर्वी म्हणजे अद्वैतामध्ये जेव्हा लहान होते तेव्हा मी कधीतरी असा थांबलो होतो एकदा तर टी शर्ट बघू यांच्यासाठी कारण या लहान मुलांचं काय कधी 2-4 दिवस सारखे घातले की टाकायचे वगैरे असे तर म्हटलं यांच्याकडे बघूया म्हणून मी असा एकदा थांबलो होतो आणि त्याच्यानंतर मग असंच काय हे आहे का टी शर्ट आहे का पॅन्ट आहे का बघू. दादा एक प्रश्न मी विचारते की तुम्ही स्वतंत्र व्यवसाय केला वाटत गणपतीने तेव्हा तुम्हाला व्यसन लागण्याची शक्यता भरपूर होती तर तुम्ही त्याच्यात बाहेर कसे पडले की व्यसन व्यसन असं कधी तुम्हाला वाटलं नाही का किंवा असं मुलांना तर तुम्हाला असं किंवा निराशा आली किंवा आता काहीतरी कसं लहान व्हायचं मुलांना व्यसनी करण्यासाठी तपलेले लोक असतात आपण पण तुम्हाला सांगू का? व्यसनी करायचं व्यसन मी काही केलं नाही पूर्वी ज्या लग्न व्हायच्या वेळेला मी व्यसन सगळे केलेलं आहे जर म्हणतात ना लग्नानंतर म्हणजे सुधारतो ही खरी गोष्ट आहे लग्नाआधी मी सुधारलो इतकं सुधारलो चांगला सुधारलो पण लग्नाअगोदर मी व्यसनी सगळे केलेले आहे पण बस मी सांगतो मग लोक काय ठेवत नाही सगळे केलं मग व्यसन ड्रिंक वगैरे घेतले नाही गोवा हे तंबाखू वगैरे हे खाल्लेले ड्रिंक केव्हा नाही ते सुटलं आता पूर्ण आता विसरण आहे बाकी मला तुम्ही चहा एक जेवण नसेल चालेल पण जेवण परत चहा पाहिजे चहाशिवाय मला जमत नाही चहा नसेल तुम्हाला डोळ्याला पाणी येतं चहा पाहिजेच मग सवय नाही म्हणतात ना लोकांना व्यसन पाहिजे म्हणून तसं मला चहाचं व्यसन आहे पण बाकी त्याला बाकी काय नाही. आणि हे पण दुसरं उदाहरण आहे की सगळी व्यसनं केली म्हणतात नंतर ती सोडली याचा अर्थ तेवढा मनाचा पण कंट्रोल किती महत्वाचा आहे आयुष्यात. तंबाखू बाकी व्यसन करून तंबाखू असेल सिगरेट अजून काय असेल बाकी आपण सगळे सोडतो मग लोक काय ठेवत नाही मी फर्स्ट सांगतो करोनाचा काळ कसा होता कोरोना काळात कसं काय होतं कोरोना काळामध्ये माझ्या त्या बंद ठेवलं पूर्ण बंद ठेवलं मग चान्स नव्हता काय रस्त्यापासून काय चान्स सगळं बंदच होतं. सगळं बंद होतं माझ्या मी घरी दिले होते त्यातून ते एखाद्या मित्र आला त्या पूर्ण आला तर त्यांना द्यायचं घरी असेल तर पण तेव्हा ते विषय तुम्हाला म्हणजे काय म्हणतात ते, तेव्हा कुठचा इन्कमचा सोर्स नाही दुकान बंद सगळे दिवस वाईटच होते त्यांना त्या दिवस वाईट होते पण तसं चालवलं कसं ते म्हणतात ना असते असं चालवायचं सगळ्यांची दिवस साडी जेवण आता आम्ही इकडनं 2 दिवस झाले घरात मी म्हणजे विशेष मुलांना नुकतं लग्न झालं मला ते कोणामध्ये झालं त्या लग्न आणि मुलीचं दुसऱ्या मुली आपल्या लग्न झालं तेच मगाशी सांगत होतो की एक उदाहरण आहे कष्ट करून माणूस काय करू शकतो याच्यासाठी आज खरं तर त्यांना आणलं की आज युवकांसमोर अनेक आव्हानं आहेत आणि व्यसनाधीनतेचं तर मोठं आहे नैराश्य आहे आपण अनेक ठिकाणी बघतो आता सुशिक्षित बेरोजगार आहेत ज्यांच्या डोळ्यापुढे काय करावं हा प्रश्न आहे ज्यांना सगळं झटपट हवंय आणि एक माणूस तिथे रस्त्यावर कष्ट करून उभ्याने व्यवसाय करून
सांगितलं. तेच मी मागे एकदा सहज त्यांच्याशी गप्पा मारता मारता हे विषय केला होता की म्हटलं काय काय त्यामुळे त्या गावाला शेती घेतली, त्याच्यानंतर रत्नागिरीला ब्लॉक घेतला, मगाशी सांगितलं की गाळा घेतला 29 लाख समथिंग 29 लाखाचा गाळा घेतला, 4 मुलांना शिकवलं 15वी पर्यंत, त्या तिघींची लग्न करून दिली आणि हे सगळे हे कष्टावर यांच्या. आणि आज आपण मुलं जेव्हा म्हणतात की काय करू आणि कसं व्हायचं आपलं, तर त्याचं हे मोठीमंत उदाहरण आज आपल्या समोर त्यांनी ठेवलेलं आहे खऱ्या अर्थानं, ज्याने युवकांना काय आपल्या सगळ्यांनाच प्रेरणादायी आहे. तर आज आपण इथे आलात आणि आपल्या आमच्या गोळकपट्ट्यामध्ये एक मान्यवर म्हणून आपला प्रवास आपण मुलाखतीद्वारे सांगितलं. आपल्याला मनापासून धन्यवाद देतो, पुढच्या तुमच्या आयुष्याला शुभेच्छा देतो. आपण एक छोटासा सत्कार करूया आपला आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपतो. समीर घोडेला विनंती करतो की त्यांनी सत्कार करावा. इकडे बघ. बाबा सगळ्यांना एक ग्रुप फोटोसाठी आपण कार्यक्रम संपतो.